नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पोलीस भरतीसाठी आपल्या शेतकऱ्यांचे मुले बऱ्याच वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात, प्रॅक्टिस करत असतात। त्याच्यामुळे भरती नेमकी कधी येणार या संदर्भात त्यांच्यामध्ये मनामध्ये सारखा विचार चालू असतो की आपण अभ्यास तर केलेला आहे, लेखीचा अभ्यास चांगला केलेला आहे, तसेच ग्राउंड पण केलेला आहे, याच्यासाठी तो झटत असतो। परंतु ती परीक्षा जे भरती प्रक्रिया असते ती नेमकी कधी चालू होणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना जे सराव करणारे असते त्यांना लागलेले असते। आणि या संदर्भातच 20 ऑगस्ट 2025 रोजी शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे आणि या जी.आर.द्वारे त्यांनी पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता दिलेली आहे। आता बघा, 20 ऑगस्ट 2025 च्या जी.आर. मध्ये शासनाने या भरती प्रक्रियेसंदर्भात नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण पाहूया। तर बघा, महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई, पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील जे रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी शासनाने आता मान्यता दिलेली आहे आणि तसा जी.आर. त्यांनी 20 ऑगस्ट रोजी काढलेला आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील आता ही पदे कधीचे बघा तर दिनांक 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली पदे आणि 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे, तर अशी एकूण 15,631 पदे भरती करता उपलब्ध होणार आहेत। आता याच्यामध्ये बघा, पोलीस शिपाई जे पद आहे त्याची 12,399 पदांची संख्या आहे। पोलीस शिपाई चालक असतील त्याची 234 आहेत, बॅट्समॅन असतील त्याची 25 आहेत, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई 580, तर अशी एकूण 15,631 पोलीस शिपायांची भरती होणार आहे। तर बघा, ज्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपले म्हणजे जे राज्य आहे त्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने शासन आता भरणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील पदे भरण्यात येणार आहेत। आणि यासाठी बघा, महत्त्वाचं लक्षात ठेवा, OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास सुद्धा शासनाने आता मान्यता दिली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वयाचा काही अडचण होती त्याच्यासाठी शासनाला त्यांनी पाठपुरावा पण केला होता, त्या विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेत त्यांना अर्ज करण्यात पात्र धरलं जाणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये फी असणारी आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 350 रुपये इतके शुल्क आकारण्यात येणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने लवकरच ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। त्याच्यामुळे जे कोणी सराव करणारे आहेत, जे कोण पोलीस भरतीचा सराव करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। धन्यवाद।